औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील जुने दप्तरे जळाल्याच्या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली। समाजसेवक प्रशांत गावंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की संस्थेमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर विद्यार्थ्यांनी नेमके कोणते गुण घ्यायचे असा सवाल निर्माण होत आहे। त्यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा फेटाळत ही आग नसून भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे असेही स्पष्ट केले। तसेच या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। जर अशाच घटना सतत घडत राहिल्या तर ITI बंद करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास सहसंचालक गावित साहेब, सचिव मनीषा वर्मा तसेच संचालक सतीश सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे खूपच निंदनीय आहे। अशा प्रकारे जर तुम्ही महिलांचा सन्मान करता, हे पेठ तालुक्यात तरी चालणार नाहीये। हा आमचा तालुका आहे, याच्यात आम्ही ITI बंद करून टाकू जर अशा प्रकारे महिलांचा सन्मान होत नसेल। कोण आमदार, खासदार, मंत्र्यांच्या धमक्या देते हे इथं चालणार नाहीत। मुलांवरती खूप वेगवेगळा परिणाम होतोय। विद्यार्थ्यांनी तुमच्याकडनं हे गुण घ्यायचे का? जर महिलांवरती हात उचलतायत, सगळ्या बेकायदेशीर गोष्टी करतायत, कधी तुमचे कागद जळतायत, कधी आग लागते, कधी शॉर्ट सर्किट होते, कधी CCTVवर जातात, हे तुमचे भ्रष्टाचार लपवण्याचे कारण आहेत। हे भ्रष्टाचार लपवण्यासाठी जे काय बोलतात त्यांच्यावर उलट्या बाकीच्या गोष्टी करायच्या। ह्या ज्या घटना आतापर्यंत आचरबारीमध्ये होत्या, सखोल चौकशी झाल्या पाहिजे आणि याच्यात आमदार, खासदार, मंत्र्यांच्या धमक्या इथं चालणार नाहीत। हा तालुका आमचा आहे, हा आदिवासींचा तालुका आहे। आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे याला खूप प्रकारे विरोध करू। ITI बंद करायची वेळ आली तरी बंद करू। लवकर कारवाई केली नाही तर आम्ही ह्या ठिकाणी आणि ज्या प्रकारे घटना सांगितल्या आम्ही तुम्हाला, कधी जळतात, कधी CCTV चोरी होतात, त्याची पण कारवाई झाली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।